श्री स्वामी समर्थ। आज आपण पोह्याची एकदम टेस्टी आणि कुरकुरीत भेळ बनवणार आहोत। ही भेळ जर स्टेशनवर सुकी भेळ भेटते सेम तशी टेस्ट आहे त्या भेळला आणि झटपट तयार होते आणि नवीन काहीतरी आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला। बघा इथं मी पोहे घेतले 2 मोठे वाटी, छान साफ करून घेतले त्याला। आता इथं मी कढईत तेल गरम केलं होतं, त्यात हे पोह्याचं चिवडा तळून घेतला आणि त्याच तेलात आता मी पोहे भाजून घेते छान। आपण वरून तेल नाही टाकायचं, त्याच तेलात एक पडी तेल घ्यायचं आणि त्याच्यात छान आपलं कुरकुरीत असं पोहे भाजून घ्यायचं। मीठ टाकून घेतलंय चवीनुसार, म्हणजे एकसारखं सगळीकडे मीठ लागेल। आणि याला छान असं लो फ्लेमवर पलटवत राहायचं। जितका आपण छान भाजू तितका आपलं पोहे कुरकुरीत होईल। आता यात कलरसाठी मी हळद टाकून घेते। तुम्ही फक्त व्हाईट पोह्याचं पण करू शकता, कारण हे कलरफुल दिसेल म्हणून मी हळद टाकली आहे। आता चटणी टाकून घेतली, लाल तिखट टाकलंय। आता त्याला छान असं मिक्स करून घेऊ। जसे थंड होईल त्याच्यात हळदीचा कलर चढेल। बघा आता मी गॅस बंद करते आणि याला छान फॅन खाली ठेवते, म्हणजे लवकर थंड होईल आणि कुरकुरीतपणा येईल याला। बघा आपलं थंड झालंय पोहे। आता असं केलं चुरलं जाते छान। आता यात मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते। बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते। हिरवी मिरची घातली आहे आणि कोथिंबीर घालून घेतली। तुम्ही यात मटकी पण घालू शकता शिजवलेली। आणि याला छान आता मिक्स करून घेते। बाकी छान कलरफुल भेळ दिसते आपली आणि खूप टेस्टी लागते। एकदा नक्की ट्राय करा, कायम बनवणार तुम्ही, झटपट तयार होणारी आहे। जर आपण चिवडा असा बनवून ठेवून दिला पोह्याचा कुरकुरीत डब्यात भरून, जेव्हा आपल्याला खावंसं वाटेल तेव्हा आपण पटकन कांदा टमाटर टाकून ही भेळ तयार करू शकतो। आता यात मी जे मक्कीचं पोहे तळून ठेवलं होतं ते घालून घेते। ते वरून घाला शेवटी, नाही तर ते नरम पडून जाईल कांद्यामुळे। जेव्हा आपण खायला घेऊ त्या घातलं तरी चालेल वरून। बघा आपली भेळ छान तयार झाली। आता यावर मी छान प्लेटमध्ये काढून लिंबू पिळून घेईल। मस्त टेस्ट येते याला। चला तर मग तुम्हाला या भेळची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्सही करा। घंटीचा आयकॉन नक्की दाबा। श्री स्वामी समर्थ।